राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे इंदापूर विधानसभेसाठी तानाजी उत्तम शिंगाडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि आज या अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमात तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आवर्जून उपस्थित राहिले आहेत। त्याबद्दल सर्वांचा आभार। आणि येत्या या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार तानाजी शिंगाडे एक सर्वसामान्य घरातील उमेदवार आहेत आणि एक ज्या पद्धतीने एक सर्वसामान्य माणूस त्याची दिनचर्या करतो त्या पद्धतीने त्यांची दिनचर्या चालू असते। त्यांच्या विरोधातले बाकीचे सगळे उमेदवार जे आहेत ते पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा अशा पद्धतीने पुढे आलेले सर्व उमेदवार आहेत आणि त्याच्यामुळे कालपर्यंतची ही निवडणूक आपल्याला तिरंगी वाटणारी निवडणूक आज खऱ्या अर्थाने चौरंगी झाली आहे असं मी आपल्याला जाहीर करतो। समोर दोन बलाढ्य उमेदवार आहेत, कसं बघता तुम्ही? बलाढ्य उमेदवार म्हणजे नेमकं पैशाचे बलाढ्य आहेत का त्यांच्या अनुभवाने बलाढ्य आहेत का भरपूर विकास कामं केले जनतेचे कामं केले म्हणून बलाढ्य आहेत? राजकारणाचा अनुभव येतात त्यांना दांडगा आहे, या दृष्टीने कसं बघता? आम्हाला हे 2005 पासून जानकर साहेबांसोबत काम केल्यामुळं राज्य पातळीवरती काम केल्यामुळं राजकारणाचा अनुभव मोठा आहे। इथल्या इंदापूर तालुक्यातील वाड्या वस्त्यांचा अनुभव आहे। आता विद्यमान आमदार आहेत ते 2009 साली तालुक्याच्या राजकारणामध्ये आले, तिथून पुढे 3 वर्ष ते गायब झाले। जिल्हा परिषदचे अध्यक्ष झाल्यानंतरच परत ते पुढे आले। तसं आम्ही कुठलाही महिना कुठलाही दिवस आमचा ह्या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये बाजूला गेलेलो नाही, त्याच्यामुळे आम्हाला हे बलाढ्य वाटत नाही। रात्री बातमी अशी होती की गंगाखेडमध्ये भारतीय जनता पक्षानं राष्ट्रीय समाज पक्षाला जागा सुटली, तुम्ही इथं मात्र जागा लढवत आहे, नेमकं काय करता? राष्ट्रीय समाज पक्षाने गेल्या महिन्याभरामध्ये जानकर साहेबांनी जाहीर केलं की तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना गावागावामध्ये न्याय देण्यासाठी आपल्या मतदारांना एक पर्याय देण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष 288 विधानसभा जागा लढवेल। आता गंगाखेडमध्ये वस्तुस्थिती अशी आहे की गेल्या वेळेस भारतीय जनता पार्टीने आम्हाला 2 जागा दिल्या आणि त्या 2 जागा दिल्यानंतर त्या दोन्ही जागेला पाठीमागच्या हाताने एबी फॉर्म जोडला, मग ती दौंडची जागा असेल किंवा जिंतूरची जागा असेल। आमचा एकही उमेदवार त्या विधानसभेमध्ये नव्हता, परंतु रत्नाकर गुट्टे यांनी जेलमधून अर्ज भरलेला होता आणि त्या अर्जावरती राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचा उमेदवार तिथं राहुल कदम म्हणून होते, ते शिवसेनेचे होते आणि शिवसेनेच्या महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात आमचे रत्नाकर गुट्टे राष्ट्रीय समाज पक्ष निवडून आले होते। आज त्या मतदारसंघामध्ये महायुतीकडे एकही लायक माणूस त्या पद्धतीचा नसल्यामुळं त्यांनी रत्नाकर गुट्टेंना बिनशर्त पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याच पद्धतीनं काही मतदारसंघात आपल्याला दुसरे पक्ष पाठिंबा देतील। इथल्या उमेदवारांनी तुम्हाला युतीशी काही बोलवलं तर फॉर्म ठेवणार का काढणार? आता युती वगैरे सगळा विषय संपलेला आहे। राष्ट्रीय समाज पक्षाचा फॉर्म आम्ही आज शेवटच्या दिवशी भरलेला आहे। आमच्या संपर्कामध्ये तुम्हाला मध्यंतरी सांगितल्याप्रमाणे तालुक्यातील एक युवा नेता होता, बाबा आम्हाला पण वाटलं त्यांना आपलं जर एबी फॉर्म जोडला तर ते निवडून येतील, परंतु त्यांच्यामध्ये काय नेमकं मनामध्ये एक तुच्छ भावना राष्ट्रीय समाज पक्षाच्या बाबतीमध्ये त्यांच्या मनात आली असावी, त्याच्यामुळे कदाचित त्यांनी ह्या पक्षाचा एबी फॉर्म जोडला नसेल आणि त्याच्यामुळे त्यांना एवढंच सांगू इच्छितो की आजच त्यांचा पराभव झालेला आहे। विकासाच्या कामावरती म्हणजे 1952 पासून आज प्रलंबित असणारे जे प्रश्न आहेत, अनेक प्रश्नांवरती शरद पवार साहेब या ठिकाणी खासदार झाले, अनेक प्रश्न मांडून या ठिकाणी हर्षवर्धन पाटील 4 वेळा आमदार झाले, अनेक प्रश्न मांडून या ठिकाणी बर्णे मामा 10 वर्ष आमदार झाले, गणपतराव पाटील 10 वर्ष आमदार होते, परंतु एकही प्रश्न यांच्याकडून सुटलेला नाही। हा प्रश्न का सुटलेला नाही तर इंदापूर तालुक्याला जे हक्काचं पाणी आपल्या वीर बाडगर धरणाचं असेल, खडकवासल्याचं पाणी असेल, त्या उजनीचं पाणी असेल, हे पाणी पूर्ण क्षमतेने मिळत नाही आणि तोच खऱ्या अर्थाने मेन मुद्दा आहे। त्याचबरोबर उजनी जे प्रदूषित झालेलं पाणी आहे, आज आपण जर बघितलं तर अख्ख्या भारतामध्ये एवढं प्रदूषित पाणी कुठंच नाही। आपल्या सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू मृणाल फडणवीस यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं की 500 पटीने हे घातक पाणी आहे। आज हे इंदापूर शहर गेले 8-10 वर्ष झाले हेच पाणी पित आहे। त्याच्यामुळं राष्ट्रीय समाज पक्षाच्या अजेंड्यावरती पहिला मुद्दा असेल उजनीच्या पाण्यावरून ज्या काही जलजीवनच्या योजना असतील, इंदापूर शहराची पाणी पुरवठ्याची योजना असेल, ही पहिल्यांदा योजना बंद करावी आणि बंद पाईपलाईनद्वारे निरा देवधर धरणातून बंद पाईपलाईनने पाणी इंदापूरपर्यंत आणावं, इंदापूरपासून पुढे सोलापूरपर्यंत न्यावं, कारण इथल्या जगातल्या सर्व नागरिकांना स्वच्छ आणि सुंदर चांगलं पाणी मिळालं पाहिजे, ही राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे। त्याचबरोबर या तालुक्यामधील जे बेरोजगार आहेत, आज या ठिकाणी थोडंसं ऊसाच्या बागायती पट्ट्यामुळं जनतेचे थोडेसे सदन झालेले आहेत, परंतु खऱ्या अर्थानं जर शेजारच्या तालुक्यातील ऊसाचा दर बघितला, इंदापूरचा दर बघितला तर या ठिकाणी दर मिळत नाही। गेल्या वर्षी दिवाळीमध्ये जानकर साहेबांनी स्वतः येऊन इथं घोषणा केली होती, जर दिवाळीपूर्वी बिलं दिली नाही तर आम्ही दिवाळी बावड्यामध्ये हर्षवर्धन पाटलाच्या बावड्यामध्ये साजरी करू आणि या कारखाना दर देत नाही म्हणून इथले जे आमदार आहेत, विरोधी आमदार बर्णे मामा, हे सुद्धा कधी आवाज उठवताना दिसत नाहीत। शेतकऱ्यांच्या फक्त प्रपंचाविषयी ज्या वेळेस हर्षवर्धन पाटील रस्त्याच्या कामाविषयी, रस्त्याच्या कमिशनविषयी बोलतात,
त्यावेळेस बर्ने मामा विचारतात किंवा आपल्या उसाला 700-800 रुपये दर कमी भेटतोय, परंतु खऱ्या अर्थानं ज्यावेळेस कारखाना लढवण्याची संधी होती त्यावेळेस यांनी शेपूट घालून घेतलं आणि त्या ठिकाणी उमेदवार दिला नाही. आणि आता यांना बोलण्याचा कोणत्याही पद्धतीचा अधिकार राहिलेला नाही. हे तीनही उमेदवार भांडवलशाहीतून पुढे आलेले आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, ज्या दिवशी आपली लोकशाही भांडवलदाराच्या ताब्यात जाईल त्या दिवशी लोकशाही संपून जाईल. त्याच्यामुळे लोकशाही टिकवण्यासाठी आज आमचा प्रयत्न आहे. सर्वसामान्य घरातील सर्वसामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करणारा तानाजी उत्तम शिंगाडे यांना जानकर साहेबांनी संधी दिलेली आहे आणि ते स्वतःचं ज्या पद्धतीने सावतामाळी महाराज कांतामुळा भाजी ज्या पद्धतीने त्यांनी विठ्ठली सेवा केली त्या पद्धतीने स्वतःचं काम बघून जनतेची सेवा करण्यामध्ये ते माहिर आहेत आणि तत्पर आहेत. त्यांनी बोला. साहेब आपण आता फॉर्म भरलेला आहे, काय आपली भूमिका आहे? काय नाही, विकासाच्या मुद्द्यावर आपण मत मागणार. आम्ही राष्ट्रीय समाज पक्ष आदरणीय जानकर साहेब यांनी हा त्यागातून पक्ष निर्माण केलेला आहे आणि हा सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना त्या प्रवाहात आणण्यासाठी हा खरं तर या पक्षाची स्थापना आहे. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मी तुमच्या समोर उभा आहे. मी एक गॅरेज चालवलेला मुलगा, मला पुणे जिल्हा नियोजन समितीची सदस्य पदाची संधी मला आदरणीय जानकर साहेबांनी दिली आणि ते संधी दिल्यानंतर आता विधानसभेसाठी मला इंदापूरला त्यांनी अधिकृतरित्या तिकीट देऊन घोषित केलं. हे सर्वसामान्य जनतेतील हे जानकर साहेबांचं मोठं काम आहे. आम्ही 2008ला 14 माणसं उभा करून इंदापूर कारखान्याची निवडणूक लढवली होती. 2016 साली आम्ही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला. 2022ला 2 वर्षापूर्वी या ठिकाणी आमचा एक उमेदवार आज शेवटपर्यंत टिकला होता, परंतु कारखान्याची परिस्थिती बघता त्या ठिकाणी आम्हाला कन्व्हिन्स करण्यात आलं की बाबा कारखान्याचं एका उमेदवारासाठी जर इलेक्शन लागलं तर जवळपास 2 कोटी रुपये निवडणुकीचा खर्च आहे आणि हा खर्च सर्वसामान्य शेतकऱ्याच्या उसाच्या बिलातून जाणार होता. त्याच्यामुळे आमच्या एका उमेदवाराचा आम्ही त्या ठिकाणी माघार घेतली होती. आम्ही नेहमीच कारखान्याची निवडणूक असेल, मार्केट कमिटीची निवडणूक असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांची, नगरपालिकेची, जिल्हा परिषद, पंचायत समिती सर्व निवडणुका आता आपण लढवत आलेलो आहे आणि एकाही ठिकाणी आम्ही आजपर्यंत कोणाला पाठिंबा दिला नाही आणि एकाही ठिकाणी आजपर्यंत कधी उमेदवार आमचा आज माघारी घेतलेला नाही. कारखान्याच्या संदर्भात ज्यावेळेस तुम्ही म्हणजे सांगता की माघार घेतली, आता जर समजा राजकीय पक्षाच्या नेत्यांनी तुम्हाला काही बोलवणं चर्चा केली तर माघार घेणार तुम्ही? नाही, आता मी तुम्हाला सांगितलं त्यावेळेची परिस्थिती तशी होती. एकच उमेदवारी अर्ज आमचा होता. आम्हाला 22 उमेदवार लागत होते, त्यावेळेस एकच उमेदवार होता आणि ते एका उमेदवारासाठी 2 कोटीचा खर्च या निवडणुकीवरती लागणार होता, कारण अख्ख्या तालुक्याचं इलेक्शन होतं. त्याच्यामुळं आम्ही जानकर साहेबांना हर्षवर्धन पाटील कन्व्हिन्स केलं किंवा जानकर साहेब असा खर्च होतोय, लोकांच्या जनतेचा पैसा तिथे जातोय, त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं माघार घ्यावी. त्यावेळेस साहेबांच्या आदेशानुसार आम्ही त्या ठिकाणी माघार घेतली होती. परंतु आता 288 ठिकाणी आम्ही फॉर्म भरलेले आहेत. त्याच्यामुळे राज्यात कुठेही आमचा उमेदवार माघार घेणार नाही, कारण राष्ट्रीय समाज पक्ष हा केडर बेस कार्यकर्ता असणारी पार्टी आहे. त्यांचे पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून जानकर साहेब गेली 35 वर्ष स्वतःच्या घरी गेलेले नाही आणि त्यागातून उभा राहिलेला पक्ष असल्यामुळे त्याच पद्धतीचे कार्यकर्ते आणि उमेदवार या ठिकाणी आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचा राष्ट्रीय समाज पक्षाचा राष्ट्रीय समाज पक्षाचा. आज आपण या ठिकाणी फॉर्म भरायला चाललात अशी या ठिकाणी चर्चा आणि तुम्ही या ठिकाणी हलग्यांचा नाद काय शेकडो कार्यकर्ते आपण फॉर्म भरण्यासाठी चाललात. याची एक याच्या मागचं कारण किंवा याचे एक आता तुम्ही इथून पुढे कसा प्रचार करणार किंवा फॉर्म भरल्यानंतर तुमचे उद्दिष्ट काय असणार, इंदापूर तालुक्यासाठी काय आपल्या भावना ते थोडक्यात सांगा. राष्ट्रीय समाज पक्षातर्फे आज इंदापूर विधानसभेचा फॉर्म आम्ही अर्ज दाखल करत आहोत. राष्ट्रीय समाज पक्ष या महाराष्ट्रातील 288 जागांवरती सर्व जागांवरती उमेदवार दिले आहेत. त्याच पद्धतीने जानकर साहेबांनी तानाजी शिंगाडे सर्वसामान्य घरातील एक तरुण जो की बाबा स्वतःचं एक गॅरेज असणारा, एक साधा मेकॅनिक असणारा माणसाला राष्ट्रीय समाज पक्षाने या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि उमेदवारी देत असताना यापूर्वी जानकर साहेबांनी त्यांना जिल्हा नियोजन समितीचे सदस्यसुद्धा केलं होतं आणि एक सर्वसामान्य माणसाला उमेदवारी दिली. हे का वारंवार सांगतोय तर आज आपण तालुक्यामध्ये बघत असताना, आजूबाजूच्या मतदारसंघामध्ये बघत असताल की पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा अशा पद्धतीनं क्रम चालवला आहे आणि आज आपण बघतोय इंदापूरमध्ये जे 3ही उमेदवार आहेत, हे 3ही उमेदवार कोण रस्त्याच्या माध्यमातून पैशाची दलाली खात असेल, कोण साखर कारखान्याच्या ऊसाचा काटा मारून ऊसाच्या शेतकऱ्यांचे पैसे हाणून मलई खात असेल, कोण दुधाच्या माध्यमातून शेतकरी लुटून पैसे खात असेल. या तिन्हीच्या ह्याच्यामधून सर्वसामान्य घरातील सर्वसामान्य माणूस, कारण राजकारणामध्ये जर लोकशाही जर टिकवायची असेल तर या भांडवलदारांना घरी बसवावं लागेल. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं ज्या दिवशी ही लोकशाही भांडवलदारांच्या हातात जाईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने लोकशाही संपुष्टात येईल आणि या भांडवलदारांच्या हातात न जाण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष इथल्या सर्वसामान्य जनतेला पर्याय म्हणून या ठिकाणी उपलब्ध आहे. काही दिवसापूर्वी तुम्ही या ठिकाणी ज्यावेळेस आम्हाला मुलाखत दिली होती यावेळेस तुम्ही असे उद्गार काढले होते की जे अपक्ष म्हणून ज्यांनी फॉर्म भरला
ते तुमच्या टचमध्ये तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असं तुम्ही सांगितलं होतं, काही संपर्क झाला नाही किंवा काही याच्या मागचं कारण सांगाल? निश्चितच जानकर साहेब नेता बनवणारे फक्त 3 वर्षापूर्वी कोणाच्या मनात ध्यानात नसताना जानकर साहेबांनी त्यांनी आमच्या पक्षात आल्यानंतर आमदार करू असा शब्द दिला होता. त्या लोकांना त्या बऱ्याचशा लोकांना त्यावेळेस वाटलं होतं किंवा जानकर साहेब असंच मिश्किलपणे बोलले असतील, परंतु जानकर साहेबांना पुढचं माहीत होतं, त्यांनी फिरलं होतं किंवा या माणसाला आपण करू शकतो. परंतु एक आमचा पक्ष आपल्या या पक्षाला त्यांनी स्वीकारलं नाही. आता कशामुळे स्वीकारलं नाही नेमकं आम्हाला तुच्छ लेखतात का काय होतंय ते आम्हाला माहीत नाही. परंतु या पक्षाचा जर त्यांनी फॉर्म घेतला असता तर 100% ते आमदार झाले असते. परंतु आज त्यांचा पराभव निश्चित झालेला आहे. दुसरी गोष्ट अशी, तिरंगी लढत आहे आणि तिरंगी लढतीकडे कसं पाहता? आता तिरंगी लढत आहे, त्यात तुम्ही आज फॉर्म भरताय, हे आव्हान कसं स्वीकाराल तुम्ही? लढत तिरंगी नाही. यापूर्वी 2014च्या लोकसभेला जानकर साहेबांनी ज्या वेळेस पवार साहेब असतील, अजितदादा पवार असतील, हर्षवर्धन पाटील असतील, बर्ने मामा असतील, गारटकर दादा असतील, या तालुक्यातील सर्व विरोधक मंडळी सर्व एकत्र होती आणि त्यावेळेस जानकर साहेबांनी एकट्याच्या ताकदीवरती 70,000 मतदान इथं घेतलं होतं. त्याच्यामुळे आम्ही तिरंगी या गोष्टीला मानत नाही. या ठिकाणी 100% चौरंगीने लढत होईल आणि सर्वसामान्यांचं प्रतिनिधित्व करणारा माणूस म्हणून तानाजी शिंगाडेंना लोकांमध्ये पसंती मिळेल. या राष्ट्रीय समाज पक्षाकडून तुमच्यासाठी महादेवजी जानकर साहेब असतील, यांच्याकडून काही सभांचं नियोजन किंवा काही इथून पुढच्या जे तुमचं जे शेड्यूल आहे ते कसं असं? जानकर साहेबांच्या तालुक्यामध्ये 4 सभा या ठिकाणी होणार आहेत वेगवेगळ्या भागामध्ये आणि आमचा उमेदवार निश्चितपणे निवडून येणार आहे. सर, तुम्ही कोणकोणते मुद्दे घेऊन इलेक्शन लढवणार आहे? आता जे मुद्दे आजपर्यंत देशाला आपल्या स्वातंत्र्य मिळाल्यापासून इंदापूर तालुक्याचे प्रलंबित प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती सर्व आम्ही इलेक्शन लढवणार आहे. मग त्याच्यामध्ये उजनीच्या प्रदूषित पाण्याचा विषय असेल, उजनीच्या पाणी बेमापपणे पाणी नदीला सोडण्यामुळं इथल्या बॅकवॉटरच्या लोकांना त्या ठिकाणी त्रास होतो त्याचा मुद्दा असेल. त्याचबरोबर या तालुक्यामध्ये जो 2 कॅनल आहेत, खडकवासल्याचा कॅनल असेल, निरादेवदरचा कॅनल असेल, या वीरपाटघरचा कॅनल असेल, या कॅनलच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं क्षमतेने पाणी यायला पाहिजे ते पाणी येत नाही आणि त्याच्यामुळे इथला शेतकरी वंचित राहिलेला आहे पाण्यापासून. तो सुद्धा मुद्दा आम्ही या ठिकाणी मार्गी लावणार आहे. त्याचबरोबर या तालुक्यातील सर्वसामान्य प्रत्येक कुटुंबातील जे बेरोजगार मंडळी आहेत त्या बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी आम्ही प्रश्न मार्गी लावणार आहे. म्हणजे एकंदरीत तुमची प्रचार प्रसार करण्याची एकंदरीत रूपरेषा कशी असेल? आमची प्रचार प्रसार करण्याची यंत्रणा आमची 248 326 पैकी 248 बूथवरती आमचे पोलिंग बूथ एजंट सज्ज आहेत आज आणि गेल्या 6 महिन्यापासून आमची पूर्ण तयारी झालेली आहे आणि त्याच्यामुळं प्रत्येक गाडी वाड्या वस्त्यावरती प्रत्येक मतदारापर्यंत आमचा कार्यकर्ता पोहोचल याच्यामध्ये आम्हाला शंका नाही. कारण याच्या पाठीमागे 7 ते 8 इलेक्शनमध्ये आमची रणनीती तालीम झालेली आहे आणि त्या माध्यमातून आम्ही 100% लोकांपर्यंत पटवून देऊ आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे तानाजी शिंगाडे निवडून येतील. तुमच्या सभेला महादेव जानकर उपस्थित राहणार आहेत का? 100% जानकर साहेब उपस्थित राहणार आहेत. जानकर साहेबांनी 4 सभा देण्याचं आम्हाला सांगितलेलं आहे. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार. अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.